दादा म्हणजे आपण ना पुढे कधीतरी एपिसोड करूया दानावरती. दान म्हणजे काय आणि दान का द्यावं आणि का दान देऊ नये. अगदी आत्ता एकच उदाहरण सांगतो की एकदा कृष्ण आणि अर्जुन फिरायला गेले होते आणि एक पंडित हा रोज त्या अर्जुनाच्या पाठीमागे येऊन भीक मागायचा. तो दोघं जण फिरायला जात असतात, रोज येता रोज तो अर्जुन त्याला काहीतरी द्यायचा. मग अर्जुन त्याला म्हणतो, तू का रोज भीक मागतोस, एवढंच आपलं छान राज्य आहे. तर तो म्हणतो नाही, माझं ह्यांनी काही भागत नाही. म्हणून म्हणतो ठीक आहे. म्हणून तो काय करतो, एक सोन्याचं कॉईन काढून त्या ब्राह्मणाला देतो आणि तो म्हणतो ठीक आहे, आता तू तुझं उपजीविका तुझी उत्तम होईल, ह्या सोन्याच्या ह्याच्यावरनं तुला परत भीक मागायची गरज काही लागणार नाही. तो ब्राह्मण ते घेऊन जातो. दुर्दैवाने काय होतं, त्याचं नाणं ते पडतं. दुसऱ्या दिवशी परत येतो, तो परत अर्जुनाकडे भीक मागतो. अर्जुन म्हणतो, अरे तुला काल तर सोन्याचं नाणं दिलं होतं. तो म्हणलं हो तुम्ही दिलं होतं महाराज, पण ते कुठेतरी पडलं. तो म्हणतो ठीक आहे. मग आज अर्जुन त्याला 2 नाणी देतो. 2 नाणी देतो आणि पुढं हे करायला लागतो. मग तसं 1-2 जणांना कळतं की अर्जुन सोन्याचं नाणं देतोय. मग तशी 4-5 माणसं यायला लागतात आणि बरोबर मग अर्जुन जवळचं ती सवय लागते अर्जुनाला की जवळ सोन्याची नाणी ठेवायची, कोणी आलं की त्याला द्यायचं. आणि मग तो अर्जुन ते देताना बघायचा की त्याला किती गरज आहे. मग त्या माणसाला 2, मग एखाद्या माणसाला जास्त गरज आहे, मग त्याला 4 असे द्यायचं. आणि कृष्ण बरोबर असतात आणि कृष्ण हे सगळं बघून फक्त हसायचा. आणि अर्जुन हे देऊन झालं की त्या कृष्णाला म्हणायचा, बघ मी आज किती दान दिलं, बघ आज मी किती दान दिलं, ह्याला गरज होती 4 नाण्याची, मी त्याला 6 दिली. असं सगळं म्हणजे म्हणे मी सर्वश्रेष्ठ दानशूर, तुला वाटत नाही का, असं अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो. कृष्ण हसून म्हणतो की नाही, मला वाटत नाही काय त्याचं. म्हणतो असं कसं, आता मी एवढं देतोय, लोकांनी 2 मागितलं तर मी 4 देतोय, याच्यासारखं पेक्षा अजून दानशूर काय पाहिजे. तर म्हणतो ठीक आहे दादा, म्हणजे तुला मी एक सिद्ध करून दाखवतो. ठीक आहे. मग अर्जुन त्या गावामध्ये दवंडी पेटवतो की उद्या तुम्ही गावाबाहेरच्या डोंगरापाशी या. तिथं तो सगळ्यांना सांगतो की ते सोन्याचे हंडे नाण्यांचे भरून घ्या. आणि तो स्वतः उभा राहतो आणि सगळ्यांना, गावातल्या लोकांना सोन्याची नाणी सगळ्यांना वाटतो त्याच्यामध्ये. बाजूला कृष्ण उभा असतो, कृष्ण हसतच असतो. तो अर्जुन त्याला, आणि अर्जुन त्याकडे की हा हसतोय का, मी एवढं दान धर्म करतोय, प्रत्येकाला अख्ख्या गावालाच दिलं आता, आता म्हणजे मी किती. आता तो म्हणतो, आता तू केशवा मला सांग की मी दानशूर आहे की नाही. तो म्हणतो नाही, तरी नाही. मग तो म्हणतो तुला कोण वाटतं, तुझ्या मते माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ दानशूर कोण. तो म्हणतो तो याच्यामध्ये अर्जुन म्हणतो ठीक आहे. म्हणतो हा जो पहाड आहे हाच मी सोन्याचा करतो. अर्धा पहाड अर्जुन सोन्याचा करतो आणि त्यातलं दुसऱ्या दिवशी परत लोकांना सोनं द्यायला लागतं, स्वतः उभं राहून. म्हणतो मी स्वतःच्या हाताने दानधर्म केला, स्वतःच्या हाताने लोकांना सोनं वाटलं. आणि मग कृष्णाला विचारतो, आता सांग की मी दानशूर आहे की नाही. तो म्हणतो नाही. तो अर्जुन बुचकळत पडतो की मग आता कोण एवढा दानशूर माझ्या, मी एवढं देत आहे. म्हणलं कर्ण दानशूर आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे कर्ण आणि अर्जुन एक म्हणजे 36चा आकडा वैचारिक दृष्ट्या किंवा इतर ह्याच्यामध्ये असेल. तो म्हणतो कसं काय, ते तू सिद्ध कर त्याला. म्हणतो ठीक आहे. श्रीकृष्ण कर्णाला सांगतो की अर्जुनाने असं असं हे केलेलं आहे, तर मला असं वाटतं की तू पण करावंस, असा दानधर्म तू पण करावा असं मला वाटतं. कर्ण कृष्णाला म्हणतो ठीक आहे, तुम्ही सांगितलेल्या आज्ञा त्याच्यामध्ये हरकत नाही. तोही सांगतो की दुसऱ्या दिवशी त्या पर्वताच्या पायथ्याशी सगळ्यांनी या. आणि सगळं सोन्याचं हे भरलेलं असतं तिथं, जसं अर्जुनाने केलं असतं तसं. सकाळी तिथं कृष्ण आणि अर्जुन येतात, कारण सिद्ध व्हायचं असतं कोण सर्वोत्तम दानी म्हणून. आणि अर्जुन कृष्णाला विचारतो, हे सगळं सोनं वगैरे दिसतं, हा दिसत नाहीये कुठं. दिसत नाही, पण लोक सोनं घेऊन जात असतात. कृष्ण त्याला हसून अर्जुनाला सांगतो, त्यांनी सोनं तिथं त्या पर्वत पूर्ण जेवढं होतं तो सोन्याने मढवला आणि तो तिथनं निघून गेला. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं घेऊन जा. म्हणजे दान देताना आपण ठरवायचं नसतं समोरच्याला किती द्यायचं ते, जची जेवढं नशिबात असतं तेवढा तो घेऊन जातो आणि त्या कर्मात आपण त्या दानाच्या अडकाचं नसतं.
कर्णाने तिथं फक्त सोन्याचं कृष्णाने सांगितलं म्हणून केलं आणि त्यांनी ते प्रजेच्या स्वाधी करून टाकलं की तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. त्यांनी हाताने दिलं नाही, कारण जेव्हा आपण हाताने देतो तेव्हा त्याच्यामध्ये ते दान होत नाही किंवा त्याच्यामध्ये आपण असं भेदभाव उत्पन्न होऊ शकतो. त्याला कोणाला गरज आहे, कोणाला गरज नाहीये. आणि जिथं दान दिलं जातं तिथे ह्या गोष्टी पाहिल्या जात नाही. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतो की तो का महत्वाचा आहे. आपण म्हणतो ना कर्ण हा दानशूर होता. दानशूर म्हणजे का, तर अशा अनुषंगाने दानशूर होता की कशात स्वतःला त्याच्यामध्ये तो ठेवायचा नाही, करून मोकळा व्हायचा की याचं आपण दायत्व तो स्वीकारायचा नाही. जे अर्जुनाने स्वीकारलं की मी माझ्या हाताने दिलं, बघ मी किती दिलं. हा जो दृष्टिकोन आहे हा दानाचा दृष्टिकोन. मग तो आत्ता सध्या त्याच्यामध्ये घडतोय की मी किती देतोय, मी किती देतोय. माझी पावती 10,001 म्हणजे माझ्या वडिलांचं नाव किंवा माझ्या आजीचं नाव या मंदिराच्या द्वाराला लागलं पाहिजे. कित्येक मंदिरं बघा, अमुक अमुक चंद्राबाई दगडूबाई असं त्याच्यामध्ये प्रवेशद्वार, त्यांची पाणपोई, त्यांच्या नावाचं काय, असं तुम्हाला कित्येक ठिकाणी बघायला मिळेल एक्सेप्ट शेगाव. दादा एक सांगा, हे जे जे लोक करतात ते काय, व्हॉट इज द सायकी बिहाइंड इट? कसं असतं की ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक खरं दान धर्म करतात आई वडिलांच्या नावाने ह्याच्यामध्ये आणि मोकळी होतात, म्हणजे गुप्तदान, ज्याला आपण गुप्तदान म्हणतो. तिकडे कुंभमेळ्याच्या वेळेला मोठे मोठे टँकर बिन सुगंधी दूध कोण येऊन दान करून जातो कळत नाही. ट्रकभर कंबल गोधड्या येतात त्याला दान, कोणाचं खबर नाही, त्याला दान म्हणतात. पण जो स्वतः येऊन उभा राहतो, स्वतःचा बॅनर लावतो की ह्या मंडळातर्फे की या संस्थेतर्फे किंवा ह्या बाबांतर्फे, तर त्याला दान नाही म्हणत. ही त्याची पब्लिसिटी असते. तर ती म्हणून आता काही काही कशा गोष्टी असतात, काही काही देवस्थान असतात किंवा काही संस्था असतात तिथं त्या आता शेगावचं आपण धरू, मी आता जसं म्हटलं की शेगावला सुद्धा काही ठिकाणी असं ऐकलं की तुम्ही एखादी रूम तुम्ही दान करू शकता की ही रूम यांच्या म्हणजे स्मरणार्थ संस्थानला दिली. पण त्याचा अर्थ असा नाही की ती तुमच्यासाठी एक आयुष्यभर रिझर्व म्हणून नाही. ती तसं होत नाही. असं काही ठिकाणी होतं की हे माझंच रिझर्व, हे माझंच लावलं पाहिजे. ह्या गोष्टी इथं होत नाही. म्हणजे हा एक दान धर्माचा सगळ्यात मोठा फरक आहे. देऊन मोकळं होणं, आपण कशातही अडकू नये. दादा एक सांगा ना, याच्यात कित्येकदा मंदिरांमध्ये खरंच देणगीची गरज असते, मग ते असे मोठे फलक लावतात, तिकडे नाव लिहिलं जातं 1,00,000 1 रुपये दिले वगैरे. पण हा असा ह्युमन सायकी आहे, अशी आहे का की आपलं नाव किंवा आपल्या फॅमिलीचं नाव कुठेतरी कोरून ठेवलं पाहिजे हिस्ट्रीमध्ये, असं काय आहे का? नाही, तसं खरं नाहीये. पण ती काही संस्थानांना कसं असतं की शेवटी कुठलंही संस्थान उभं करतात, इगो बूस्ट व्हावा की बाबा बघा यांनी दान दिलेलं आहे, मी दान तो दिलेलं एक प्रकारचा थोडक्यात आपण बघितलं ना तर हा मार्केटिंगचा व्यवसाय. ओके. का सांगतो, एखादं संस्थान उभं राहायचं तर ते उभं राहायच्या संस्थानाला सुद्धा सोपी गोष्ट नसते. आज काही म्हणजे बांधकाम खर्च असतो, सगळ्या असतात. मग ह्याच्यातनं काय असतं की लोकांना आवाहन केलं जातं की आपण बऱ्याच इथं बघितलं की तिथं देणगीदारांची नावं लिहिली असतात, 10 लाख 8 लाख अशी याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कधीतरी असं एखाद्या माणसाला लाखामधल्या 10 जणांना वाटतं की आपण पण देणगी द्यावी आणि त्याचा तो जीर्णोद्धार होतो किंवा त्याच्यामध्ये ते काम केलं जातं. म्हणजे असं सुद्धा होतं. पण काही जण असे असतात की ठीक आहे, हे काम मी करून देतो आणि हे काम केलं की माझ्या वडिलांचं किंवा माझ्या आईचं आजीचं नाव तिथं लागलं गेलं पाहिजे. आणि त्या संस्थांना मग असं असतं ना की त्यांना काम करणं म्हणजे तिथं ती गोष्ट होणं गरजेचं असतं, त्यांना बाकीशी घेणं नसतं. पण होतं कसं, ही व्यक्ती जे साध्य करायला जाते ना ते साध्य होत नाही. म्हणजे ते पैसे देऊन काम त्याच्यात, आज बघा एवढी मोठी संस्थानं आहेत, शिर्डी संस्थान आहे, शेगाव संस्थान आहे, खूप मोठी बालाजी संस्थान आहे की ज्यांना पैशाची गरज नाहीये. तरी आपण आता कोणाला काय भक्तीचा वाटेल हे सांगता येत नाही. त्याच्या उत्तम आपण काय देतो ते करा. पण आता मी शर्ट पॅन्ट घालतोय, त्याच्यामध्ये मला जर आणून जर कोणी धोतर दिलं तर मी जे घालतच नाही तर ते मी कसं घालणार. मग साईबाबा यांना कधी तुम्ही ड्रेसमध्ये पाहिलंय का? साईबाबांना कधी सोन्यामध्ये पाहिलंय का? साईबाबांना कधी हार घातलेलं पाहिलंय का?
मग ते तत्वाच्या विरोधी होतं. म्हणजे मुकुट पाहिलाय का हे नंतर भक्तांनी केलेलं आहे की साईबाबांना मुकुट केलेला पण आहे तेच ना, त्याच्या- सोन्याचं सिंहासन, सोन्याचं सोन्याचा मुकुट. या आता फकीराला तुम्ही ते नेसवता, म्हणजे व्हॉट आर यू ट्राइंग टू प्रूव्ह? त्याची तेच सांगतंय की तुम्ही तत्वापासून लांब जाता. ओके. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.